आपला आवाज कोकण 24 तास। महिलांनी निसंकोचपणे आपल्या आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती पूजा शेखर निकम यांनी केले आहे। महिला जागतिक दिनाचं औचित्य साधून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुंद माधव फाउंडेशन यांच्या वतीने गेले कित्येक वर्ष महिला दिनानिमित्त शिबिर आयोजित केलं जातं। वुमन वेल्थ विंग शिबिर इथे आयोजित केलं जातं। 15 दिवस ह्या शिबिराचा लाभ महिलांना मिळत असतो। पण मी महिलांना या निमित्ताने आवाहन करते की कुठेही भीती न ठेवता किंवा कुठेही संकोच न करता ज्या महिलांसाठी आज इथे चाचण्या केल्या जातात त्या प्राथमिक लेवलवरती असतात, कारण त्याच्यातून आपल्याला नक्कीच आपल्या आरोग्याची काळजी घेता येईल। तर माझ्या सर्व ह्या महिलांना महिला दिनानिमित्त तर शुभेच्छा देते, पण त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, सक्षम राहावं या दृष्टीने फिनोलेक्स इंडस्ट्री लिमिटेड आणि मुकुंद फाउंडेशन हे नेहमीच चांगलं कार्य करत असतं। ह्याचा लाभ माझ्या ग्रामीण महिलांनी तो घ्यावा, कारण इथे नजीकच वालावकर हॉस्पिटलमध्ये इथं या तपासण्या केल्या जातात। कारण अनेक वर्ष मी ह्या शिबिरामध्ये मी स्वतः इथं येते आणि अनेक महिलांना इथं या शिबिराचा लाभ देते, कारण त्याच्यातून नक्कीच ती जागृत होऊ शकते। जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्वरित तिला उपचार देऊन त्या व्याधीतून तिला नक्कीच मुक्त केलं जातं। तर मी सर्व महिलांना पुन्हा एकदा सांगेन की भीती न ठेवता आपण ह्या तपासण्या करून घेऊया, कारण ह्या महिलांशी निगडीत ह्या तपासण्या आहेत। मग मेमोग्राफी असेल आणि BP शुगर ज्या काही कॅल्शियम वगैरे ह्या सगळ्या ज्या प्राथमिक लेवलच्या तपासण्या तुम्ही करून घ्या। मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते आणि मी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुकुंद माधव फाउंडेशन यांचं मी धन्यवाद देते। प्रत्येक वर्षी असेच तुम्ही शिबिर आयोजित करा आणि माझ्या महिलांना तुम्ही लाभ द्या। धन्यवाद। फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल जाधव फाउंडेशन यांनी वालावालकर हॉस्पिटलमध्ये 19व्या महिला कल्याण शिबिराचे आयोजन केले होते। त्याचे उद्घाटन पूजा निकम आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरणासाठी वचनबद्ध असलेल्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल जाधव फाउंडेशन यांनी 12 मार्च 2026 रोजी डेरवन येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये 19व्या महिला कल्याण मॅमोग्राफी शिबिराचे उद्घाटन करून त्यांच्या समर्पणाची पुष्टी केली। हा द्वैवार्षिक उपक्रम महिलांच्या अमूल्य योगदानाला मनापासून श्रद्धांजली म्हणून आहे आणि समुदाय पातळीवर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवतो। 15 वर्षांहून अधिक काळ MMF कर्करोग जागरूकता, लवकर निदान आणि रुग्णसेवा उपकरणांना सक्रियपणे पाठिंबा देत आहे। भारती हॉस्पिटल, कोसीबाई नवले हॉस्पिटल, डेरवन येथील वालावलकर हॉस्पिटल यासारख्या आघाडीच्या रुग्णालयामध्ये नियमित मॅमोग्राफी स्क्रीनिंग शिबिरे आयोजित केली जातात। या व्यतिरिक्त MMF रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कर्करोग जागरूकता सत्रे आयोजित करते आणि वंचित रुग्णांना केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, औषधे आणि शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत प्रदान करते। फाउंडेशनने रॉयल फ्री हॉस्पिटल, NHS फाउंडेशन ट्रस्ट, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, केम्ब्रिज विद्यापीठ आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने प्रगत वैद्यकीय पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या पॉलिएटिव्ह केअर युनिट्स देखील स्थापन केले आहेत आणि जागतिक दर्जाच्या कर्करोग संशोधनाला समर्थन देतात, ज्यामध्ये रोगाचे अनुवंशिक प्रोफाइलिंग समाविष्ट आहे। आरोग्य सेवा सुलभता अधिक मजबूत करत MMF ने नुकतेच गंगा प्रेम हॉस्पिटलमध्ये विस्तारित सुविधेचे उद्घाटन केले। हा वारसा पुढे चालू ठेवत
वालावलकर हॉस्पिटलमध्ये 19व्या मॅमोग्राफी कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभाला श्रीमती पूजा निकमसह डॉक्टर देशमुख, डॉक्टर वेल्हाल, डॉक्टर सुवर्णा पाटील, श्रीमती ज्योती यादव, श्रीमती सुषमा जोशी, डॉक्टर आसावरी मोडक, श्री दत्त अलबर यांच्यासह फिनोलेक्स इंडस्ट्रीज टीमच्या सदस्यांनी उपस्थिती लावली. डॉक्टर अनुप करमरकर यांनी या शिबिराविषयी माहिती दिली. नमस्कार, मी डॉक्टर अनुप करमरकर फिनोलेक्स इंडस्ट्रीजमध्ये फॅक्टरी मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. सालाबादप्रमाणे फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षातून 2 वेळा आम्ही इथे मॅमोग्राफी कॅम्प करतो. त्या कॅम्पमध्ये अनेक अशा ज्या टेस्ट आहेत, जसं की मॅमोग्राफी झाली, त्याच्यानंतर सोनोग्राफी ऑफ ॲब्डोमेन झालं, त्याच्यानंतर ब्लडच्या टेस्ट जसं की शुगरची टेस्ट असेल, ॲनिमियाची टेस्ट असेल, या सगळ्या टेस्ट. त्याच्या व्यतिरिक्त पॅप्समियर आणि फिजिओथेरपी कन्सल्टेशन किंवा गायनॅक कन्सल्टेशन, त्याच्याबरोबर फिजिशियन कन्सल्टेशन, या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या आपण अत्यल्पदरात इथे सगळ्यांना महिलांना अवेलेबल करून दिलेल्या आहेत. वयोगट साधारणपणे 35 ते 60 वर्षापर्यंतच्या महिला याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आणि मी म्हटल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात ह्या टेस्ट ज्या आहेत त्या एकदम अत्यल्पदरात आपल्याला इथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर मी सगळ्यांना विनंती करेन की ही जी पर्वणी आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे ती साधारणपणे 12 मार्च ते 28 मार्च पर्यंत चालणार आहे. तर या दिवसांमध्ये जास्तीत जास्त महिलांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि खूप जास्त सहभाग घेऊन त्याच्यामध्ये आपली टेस्ट करून घ्यावी. आपण नुसत्या टेस्ट करूनच इथे थांबतो अशातला भाग नाही. जर टेस्टमध्ये काही सापडलं तर त्याच्यामध्ये जे करेक्टिव्ह ऍक्शन्स किंवा ट्रीटमेंट जी म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा आपण फॅसिलिटेशन करत असतो. वालावलकर हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण करू शकता, किंवा जर आपल्या चॉईसच्या बाहेरच्या याच्यामध्ये जर आपल्याला करायचं झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा लागलं तर आपण आर्थिक सहाय्य देखील थोड्या प्रमाणात ह्याच्यामध्ये आपण करत असतो. तर मी आपल्याला विनंती करेन, ज्याच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचतोय त्यांनी सगळ्यांनी स्वतः तर ह्याच्यामध्ये सहभागी व्हावंच, पण त्याचबरोबर त्यांच्या बरोबरच्या ज्या इतर महिला असतील त्यांना देखील आपण ह्या कॅम्पबद्दल माहिती देऊन जास्तीत जास्त महिलांना यामध्ये भाग घ्यायला प्रवृत्त करावं. धन्यवाद. मेळाव्याला संबोधित करताना डॉक्टर पाटील यांनी महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात MMFच्या प्रभावी कार्याचे कौतुक केले आणि शाश्वत आरोग्य सेवा उपक्रमाबद्दल प्रामाणिक कौतुक व्यक्त केले. डॉक्टर देशमुख यांनी गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग रोखण्यात HPV लसीकरणाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला आणि मॅमोग्राफी स्क्रीनिंगची सुविधा दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. सहभागींना व्यापक समुदाय पोहोच सुनिश्चित करण्यासाठी जागरूकता पसरवण्याचे आवाहन केले. शिबिराला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी 25 नोंदणी झाल्या. पुढील 5 दिवसांसाठी नोंदणी आधीच भरली आहे, जी या उपक्रमावरील समुदायाचा दृढ विश्वास आणि विश्वास दर्शवतो. पूजा निकम यांनी महिलांना मार्गदर्शन केले आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल जाधव फाउंडेशनचे कौतुक केले. लिमिटेड यांच्या सहकार्यातून आणि मुकुंद फाउंडेशन यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आज हे हेल्थसाठी शिबिर आयोजित केलं जातं. कारण प्राथमिक चाचण्या आपल्याला जर करायच्या असतील, आता आपल्याला देशमुख यांनी सांगितलं की कशा पद्धतीने आपल्याला जरा म्हणजे सामोरे जावं लागतं, पण तत्पूर्वी आपल्याला ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने इथे आपल्याला त्या सुविधा उपलब्ध आहे, ह्याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा. शेवटी मनुष्य हा प्रत्येकाला कोणती ना कोणती व्याधी असते, शरीर तिथं व्याधी असतात, पण ते अधिक होण्यापूर्वी आपण प्राथमिक लेवलवरती तपासण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण जर काळजी घेतली तर आपल्याला काही होणार नाही. कारण आपण नेहमीच म्हणत असतो की 100 वर्ष आयुष्य आहे, आणि हे आहे कारण अनेक लोक मी 100 वर्षाची बघितलेले आहेत, कारण ते हेल्थदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या खूप काळजी घेत आहेत. अवेअरनेस त्यांच्यामध्ये आहे. पण आता आपण सगळे मी म्हणेन की खूप लकीले की आपल्याला बऱ्याचशा सोयी उपलब्ध आहेत, पण आपण तिथपर्यंत पोचत नाही. मला काही नाही, मला त्रास होत नाही असं म्हणतो, पण आफ्टर आता सांगितलं मी तर म्हणेन की असं मॅडम की आपल्याला 5th स्टँडर्डपासून आपण सगळ्या अवेअरनेसमध्ये घ्यायला पाहिजे. इव्हन चाइल्ड बॉर्न होतं तेव्हा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की छोट्या बाळाला पण आता शुगर होऊ शकते. कारण शुगर आणि BP हे 2 असे आजार आहेत की कधी शरीरात प्रवेश करतात ना तुम्हाला माहिती, जेव्हा आपण चेकअप केल्यानंतर कळतो. पण हे सगळे चेंजेस होत आहेत, तेव्हा कुठेही न घाबरता आपण चेकअप केले पाहिजे. आता माझ्या दृष्टीने मी सांगते की नेहमी धावपळ असते, पण मी चेकअप जिथं जिथं कॅम्प असतात तिथं मी माझं चेकअप करून घेते ॲज अ BP शुगर. पण त्याच्यातून शेवटी आज आता आपण एक स्त्री आहोत हे एक अभिमानाने स्वाभिमानाने सांगू शकतो. अभिमान आहे, पण स्त्री म्हणून बरंचसं आज आपण जसं असं मॅडमनी सांगितलं की आपण स्वतःला मागे ठेवतो.
हे प्रत्येकीच्या एक मनामध्ये रुजलेलं आहे की प्राधान्य आपण फॅमिलीला देतो. पण फॅमिलीमध्ये जर आपण स्वतः एखाद्या त्रासाने आपण आजारी पडलो तर सगळं थांबतं, हे तुम्ही मी अनुभवतो आहे. पण हीच जबाबदारी आपण स्वतःसाठी घेऊया, थोडं बदल करूया. आईबाबांनी किंवा त्या काळामध्ये त्यांना असणाऱ्या सुविधा, त्यांना असणाऱ्या सगळ्या ह्या गोष्टीवर त्यांनी मात करून पुढे गेलेले आहेत. निसर्गामध्ये ती लोकं राहत होती. आता पॉप्युलेशन किंवा हे खूपच वाढलेलं आहे आणि हे बघता की असं वेगळं आपल्याला म्हणजे हवामान जर आम्ही म्हटलं तर आपल्याला फार अनुकूल नाही आहे. कारण आज आम्ही बघितलं तर कोविडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या. तर ऑक्सिजनमुळे आम्ही बरेचसे पेशंट गमावले, म्हणजे लेवलला, म्हणजे हे मूळ कारण होतं. पण त्याच्यासाठी आम्हाला आरोग्य आणि आहाराकडे पण जास्त पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. आता मॅडमनी आम्हाला खूप चांगली माहिती दिली की कोकण रिजनमध्ये आहार पण कोणता असला पाहिजे किंवा महिलांमध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहेत, अगदी 12 म्हणजे 12 वर्षापासून जे मॅरिड लाईफपर्यंत आणि पुढेही. पण ह्या सगळ्या समस्या आपण सगळ्यांनी कुठेही न घाबरता आपल्या डॉक्टरांपर्यंत आलं पाहिजे. आणि आज इथे आपल्याला फिनोलेक्सच्या माध्यमातून आणि मुकुंद फाउंडेशनच्या बालावकर यांच्यातून चांगल्या सुविधा मिळतात. आणि विथिन 100 रुपीजमध्ये आपल्याला चेकअप करायचे आहेत. तुम्हाला काय त्रास आहे हा बिलकुल नाही आहे, पण जो काय आहे तो प्राथमिक लेवलवरती आपल्याला त्याचे उपचार घेतले पाहिजेत. कारण हे बालावकर हॉस्पिटल सगळ्यांसाठी खूप चांगली सेवा देतं. कारण अनेक ऑपरेशन्स आहेत किंवा अनेक इथं मशिनरी आहेत. आता डॉक्टर वेल्ला साहेब डॉक्टर आहेत. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.